टाकणारे म्हणजे आपले भास्कर सर आणि विवेका यांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती राहून आणि मुलाचं असं मार्गदर्शन आपल्याला यांनी दिलं, त्यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो। तसेच आपले बशिरे सर यांनी सुद्धा चांगलं मुलाचं मार्गदर्शन दिलं। खरात सर झाले, शिराडे सर झाले आणि आपले प्रशांत सोनवणे साहेब झाले, यांनी आपल्याला समाज कसा पुढे न्यायचा आणि समाजाची उन्नती कशी होईल याचं खूप मोलाचं असं मार्गदर्शन करून आपल्या समाजाचं परिवर्तन कसं व्हायला पाहिजे याचं ज्ञान आपल्याला दिलं। आणि हे सगळं आपल्याला कळते, सर्व आपल्याला कळते, पण आपण त्यामध्ये वळत नाही। आपण जर एक माणूस जर वळला, घराचा एक माणूस जर सुशिक्षित झाला तर पूर्ण घर सुशिक्षित होत असते। त्याप्रमाणे जर आपण स्वतःचा जर बदल केला तर इतर समाजामध्ये ऑटोमॅटिक बदल होतो असं आपण म्हणतो, पण तसं घडत नाही। आज आपण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करत आहोत आणि महात्मा फुले यांची 11 तारखेला जयंती झाली। ही दोघं संयुक्त जयंती म्हणून आपण इथे साजरी करत आहोत। मला चर्मकार समाजाबद्दल खूप अभिमान आहे की कोणत्याही कारणामध्ये न पडता ती ही समाजाची जयंती असो किंवा महापुरुषांच्या जयंती असो किंवा कोणतेही कार्यक्रम असो, हे लोक आयोजित करतात। त्याबद्दल आयोजन समितीचे मी मनापासून आभार मानतो। आणि मला जास्त म्हणजे काही बोलता येत नाही, पण तरी जे माझे विचार आहे ते मी थोडक्यात आपल्याला पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। एवढं बोलून मी माझे 2 शब्द सांगतो आणि खरंच आयोजन समितीचे हे तुला आभार मानतो। मला या अध्यक्षपदाचा सन्मान दिला त्याबद्दल मी यांचा खूप खूप आभारी आहे। इथे समाज भवनामध्ये या सर्व थोर पुरुषांच्या जयंत्या साजरा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि केलेले आहे। भरपूर जण असे उपस्थित असतात, निरोप दिला जातो, व्हॉट्सअपवर सांगितलं जाते की आज यांची जयंती आहे, इथे या। आपण कारण प्रत्येक थोर पुरुषांचे इथं फोटो आहेत आणि त्यांचा आपण इथं उदोउदो करत असतो भाषणाच्या माध्यमातून, माहिती असते, कारण प्रत्येकाला माहिती होणं हे महत्त्वाचं आहे। म्हणून आपल्या या समाज भवनाचा उपयोग या जयंतीसाठी करत असतो। सर्व समाज बांधव इथे येतात, बारामतीच्या दारामध्ये सर्व समाज बांधव तरी असो शेवटचा आभार प्रदर्शनचा कार्यक्रम